ओम बंदुक कांचनतनू रुचिराक्षमाळा शोभे भुजेत वरदा कुशपाशभाळा चंद्रार्थ नेत्रत्रय सुंदर अर्धनारी भावे तिला शरण मी जीवनाधकारी विचित्र कथा ही ऐशी स्वामी सांगितली मज देवीची महिमा भारी रक्तबीज वधामुळे रक्तबीज रणी मेला आता शुंभ निशुंभ जे कर्तव्य करती कैसे हे वृत्त इच्छिते मज रक्तबीजादी दैत्यांशी निष्प्राण पाहता रणी शुंभ निशुंभ क्रोधाने अति संतप्त झाले निशुंभ मत्सरे धावे घेऊनी दैत्य सैनिका दैत्य नाशास पाहुनी क्रोध अंतरी दाटला मागे पुढे चहू बाजू सक्रोध शस्त्र घेऊनी धावती चावूनी ओठा दैत्य देवीशी मारण्या शुंभा सक्रोध तो धावे हरवी मातृकागन मारावया चंडिकेशी संग्रामी जाहला उभा मेघा परिबाण वर्षा रणी चाले भयंकर शुंभ निशुंभ ते योद्धे देवीशी युद्ध खेळती त्यांचे बाण चंडिकेने तोडिले बाण मारुनी घाव केले तया विरा अंगी आघात जाहले तीक्ष्ण तलवार हातीत प्रदीप्त ढाल घेऊन देवीचा सिंह लक्षुनी मस्तकी घाव तो करी क्षुरभ्र प्रबाण देवीचा निशुंभाच्या करातील ढाल तलवारीशी तो मोडी तक्षणी लागता देवा सोडीन तो शक्ती देवीने चक्र त्यावरी सोडूनी खंडली मध्ये द्विभाग होऊनी पडे सक्रोध शूल तो मारी जवळी देवी पाहुनी देवीने मारुनी बुक्का शूल मध्येच तोडला चंडीवरे गदा फेकू देवी त्रिशूल मारित मध्येच तोडणी टाकी ऐशी चंडी पराक्रमी परशु घेऊनी येता देवी बाणास फेकुनी निशुंभाशी रणी तेव्हा पाळी निष्प्राण भूमीशी बंधू मारला देवीने शुंभाचा क्रोध वाढुनी वदावया अंबिकेशी रणी तो धाव घेतसे अनुपम भुजा 8 सायुध बसला रणी झाकले शुंभ निशुंभाने झाकले नभ शुंभाने शोभा अद्भुत ती दिसे तो येता शंख देवीने वाजविला अति बळे प्रत्यचा उडणी केला दुसय्य सगरी घंटा ती वाजली भारी दैत्य चित्ती थरारले दिशा दाही भरोनिया ध्वनी गेला नभावरी तेव्हा गर्जतसे सिंह गज चित्कार थांबले गर्जनेने मुगेद्राच्या गुंजित जाहले जग कालीने उचलूनिया हात भुवरी मारले तयाचा अश्वद वाढवली पाहिले श्वद थोपती शिवदूती अट्टहास करिता दैत्य ते रणी होती भयभीत कित्येक शुंभाशी क्रोध दाटला देवी म्हणे अरे दृष्टा आता येथे उभा राहा तेने धैर्य देवतांशी जय हो गर्जती मुखे शुंभाने फेकली शक्ती ज्वाला धगधगती जिच्या देवी मारुनी बोधाटी शक्ती धगधगती जिच्या देवी मारुनी बोधाटी शक्ती केली पराजित शुंभ तेव्हा सिंहनादे गर्जवी त्रैलोकही ध्वनी ते पडले मागे होते ते पाहिले रणी शुंभाने बाण सोडावे तोडावे तेच देवीने मारावे देवीने बाण शुंभ तोडी तया शरा शूलाने मारिता शुंभा आली मूर्छा पडे भूमी डोळान उघडी ऐसा निचेष्ट पडता खळा निशुंभ होऊनी जागा मूर्छितुनी रणामध्ये देवी काली आणि सिंहा क्रोधे धावा करीतसे दशसहस्र पाहुणे निशुंभ चक्र फेकित आच्छादन जनी केले चंडिकेवरे त्याविरे दुर्गम हरिणी देवी क्रोधे सोडूनी ती शर चक्रबाण तयांचे ते तोडी क्षण लागला निशुंभ दैत्य घेऊनी गदा हाती धरोनिया वधावया चंडिकेशी वेगाने शीघ्र धावला गदा तोडली देवीने मारोनी तलवार ती दैत्याने शूल हाताशी घेतला मारण्या तिला चंडिकेवरी पाहुनी ऐसे शूल फेकी तयावरी हात छाती फोडोनिया त्याची शूल तो राहिला उभा दुसरा दैत्य निशुंभाच्या तनुतुनी देवीशी म्हणे द्वेषाने रहा उभी देवीने खडंग फेकुनी त्याचे मस्तक तोडले हासली जोरा जोराने दैत्य तो पडला धनी सिंह कठोर दाडांनी दैत्यांचे कंठ फोडित काली शिवदूती तेव्हा वदवी दैत्य मंडळे कुमारीने कांती काशी केले निष्प्राण सगरी ब्रह्मानीच्या मंत्र निरे निस्तेज जाहले किती त्रिशूले माहेश्वरीच्या छिन्न कित्येक जाहले वाराही ती सुळे मारी तेने मेले किती खळ वैष्णवी चक्र सोडून किती दैत्यांशी छेदित एद्री तीव्रज मारुनी प्राणे मारे किती खळ दैत्य मेले तर ते काही पळाले त्यातून किती काली शिवदूती सिंह त्यांनी सहार मांडला श्री अच्युतवीर चित्तया प्राकृत भावार्थ टिकिया श्री मार्कंडेय पुराणे सार्वत्मिके ममत त्वरे देवी महात्वे नवमाध्याय कुलदेवता चरणार्पणमस्तु।
ओम कालिका माता की जय.